चला, महानिर्मितीच्या सेकंड सेशनमध्ये आपल्याला मॅथ म्हणजे गणितामध्ये नेमकं काय येणार आहे. तर गणितामधला एक भाग आपला राहिलेला आहे, तो म्हणजे काय असेल, DIचा डेटा इंटरप्रिटेशन, जो की IBPSचा सर्वात फेवरेट आहे. कोणती पण IBPSची एक्झाम असू द्या, त्या एक्झाममध्ये मिनिमम 5 मार्काला वेटेज तर असणारच आहे बघा. मॅक्झिमम तुम्हाला 2 DI म्हणजे 10 मार्कला येऊ शकतात. आणि बाकी कॉन्टच्या सिलेबसमध्ये तुम्हाला सांगितलं की 10 मार्क तुमचं जनरल मॅथ अर्थमॅटिक जे असणार आहे, ज्यामध्ये तुमचं टोटल ऑल सब्जेक्ट ऑल टॉपिक्स असतील, पर्सेंटेज, त्याच्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, त्या टाईपचे प्रश्न 5 मार्क सिरीजला. आणि 5 मार्काचा जो आहे तो एक तर क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल आणि सिम्प्लिफिकेशन येणार आहे. ठीक आहे, तर मग स्टार्ट करूया DI सेशनला. आणि ज्यांनी कोणी अजून बॅच जॉईन केलेली नाहीये त्यांनी आपली यूट्यूबवरची लेक्चर चेक करा. आणि देन त्याच्यानंतर वन ऑफ द बेस्ट सिरीज जी आहे महाजन कोचिंग, ते तुम्ही परचेस करू शकता. ॲपचं नाव आहे मॅथ्स बाय सचिन सर. सचिन गोमाशी टाकले तरी तुम्हाला तिथं येऊन जाईल बघा. ओके, ॲप्लिकेशन लिंक येऊन जाईल. तर फर्स्ट क्वेश्चन बघा, येथे दिसते सर्वांना? येस, क्लिअर आहे. काय सांगितलं बघा, स्टडी द फॉलोइंग टेबल केअरफुली, आन्सर दिस क्वेश्चन्स. म्हणजे हा टेबल केअरफुली रीड करा म्हणते आणि आन्सर करा, आन्सर द्या असं त्यांचं म्हणणं आहे, जे कोणी आपण वाचत नाहीये. पॉप्युलेशन दिलेलं आहे लॅक्स मध्ये आणि 5 स्टेट्स, म्हणजे हे 5 स्टेट आहेत. 1 2 3 4 5 या 5 राज्याचं लोकसंख्या दिलेली आहे वेगवेगळ्या वर्षामध्ये. जसं की 2003 या वर्षामध्ये ए ची लोकसंख्या 15.6 लाख होती. तर याच ए ची लोकसंख्या 2004 मध्ये 16.8 आहे, 5 मध्ये 18.8 आहे. सेम तुम्हाला या ठिकाणी 5 राज्यांचं 5 वर्षाचा डेटा त्यांनी दिलेला आहे. तर स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन बघा, मराठी ट्रान्सलेशन केलेला आहे DTP वाल्यांनी, तर मे बी पॉसिबल थोडे चुका असतील, काय हरकत नाही. सर्व वर्षांची मिळून राज्य ब ची सरासरी लोकसंख्या किती आहे? सरासरी म्हणजे काय? टोटल सगळ्यांची बेरीज करायची तुम्हाला. सिंपल से प्रश्न असतील, जास्त काय आवडणार नाही तुम्हाला. तर ब या राज्याची सर्व वर्षाची लोकसंख्या प्लस करा आणि ऍव्हरेज म्हणजे एकूण किती वर्ष येतं? 5 वर्ष येतं. तर बेरीज बा किती असणार आहे? 8 आणि 6 14 2 16, 16 आणि 4 20 2 22, हातच्या आले 2, 2 2 4 आणि 4 8 6 14 8 22, हातच्या आले 2 आणि हे किती असणार? 2 5 10 2 12, 122.2 आहे. आणि 122.2 आणि भागिले आहे एकूण वर्ष, किती वर्ष येतं? 5 वर्ष आहे. म्हणजे ऍव्हरेज म्हणजे काय? इनडायरेक्टली सर्व वर्षांची बेरीज. ठीक आहे, 22.6. आणि आपल्याला सांगितलं कोणाचं आहे? सांगितलेलं आहे ब राज्याची. तर ब राज्याची 2003 पासून ते 2007 पर्यंतचा ऍव्हरेज काढायचा आहे. ऍव्हरेज म्हणजे सगळ्यांची बेरीज डिवायडेड बाय नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ इयर्स. 1 2 3 4 5 वर्ष आहेत. तर 122.2 डिवायडेड बाय काय असेल? एकूण टोटल नंबर ऑफ इयर 5. तर किती आले? 5 2 10, 2 राहिले 5 चोक 20, 2 राहिले 5 चोक 20. ठीक आहे, 5 2 10, 2 राहिले 5 चोक 20, 2 राहिले 5 चोक 20 आणि परत 5 चोक 20, 24.44 असेल आन्सर, पर्याय क्रमांक 2. क्लिअर आहे? येस, काय अवघड नाहीये, सोपंच आहे बघा. देन त्याच्यानंतर सेम DI 5 क्वेश्चन्स मिनिमम असायला पाहिजे. 2003 मध्ये राज्य ए ची लोकसंख्या, 2003 मध्ये राज्य ए ची लोकसंख्या, 2003 या वर्षामध्ये ए राज्याची लोकसंख्या 15.6 आहे. ओके, देन त्याच्यानंतर 2007 मध्ये ई राज्याची लोकसंख्या 2007 आणि ई आहे सर्वात शेवटी. 2007 या वर्षामध्ये ई राज्याची लोकसंख्या किती आहे? 28.2. पुढे काय सांगितलं बघा, 2003 मध्ये ए ची लोकसंख्या आणि 2007 मध्ये ई राज्याची लोकसंख्या अनुक्रमे किती आहे? म्हणजे गुणोत्तर विचारलंय तुम्हाला या दोन राज्याचं. तर बघा 15.6 डिवायडेड बाय 28.2. क्लिअर? पॉइंट पॉइंट कॅन्सल आहे. 13च्या पाड्यामध्ये आहे, 13 2 जात नाही भाग. 12च्या पाड्यामध्ये 12 2 24 जात नाहीये. 3 ने भाग द्या, 3 ने भाग द्या, 3 5 15, 3 2 6, 3 9 27, 3 चौक 12. त्यानंतर किती असणार बघा, 2 ने भाग द्या, 2 26 52,
2 47 94 26 जशी 47 26 जशी 47 पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि शेवटपर्यंत बघा. आणि असं नाही की याच्यामध्ये फक्त एकच भाग आहे. आता सध्या फक्त आपण काय असेल टेबलचा फॉर्म घेतलेला आहे. पाय डायग्राम पण आहे याच्यामध्ये सर्कलची. देन त्याच्यानंतर टेबलर फॉर्म पण आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर स्पायडर फॉर्म पण आहे बघा. स्पायडर फॉर्म मध्ये काय असणार आहे की या ठिकाणी असं या प्रकारचे तुमचे काय असणार आहे डायग्राम असणार आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचे आन्सर काय असतील. ओके, तर लेक्चर शेवटपर्यंत बघा, फायदेशीर आहे तुम्हाला आणि हमखास 5 मार्क घेऊन जासाल बघा तुम्ही. ओके, आणि जो मेन प्रश्न आहे 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्न ऍव्हरेज प्रश्न असतात, 2 प्रश्न मेरिटवाले असणार आहेत. 2004 मध्ये ई ची लोकसंख्या 2004 मध्ये ई ची लोकसंख्या 2004 या वर्षामध्ये, आणि जर रिस्पॉन्स जबरदस्त असेल तर युट्यूबला आणखी 2-3 लेक्चर सोडतो बघा मी. 2004 मध्ये ई ची लोकसंख्या किती आहे? 23.8. ई ची लोकसंख्या आहे 23.8. ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या 2006च्या डी लोकसंख्येच्या 2006च्या डी या राज्याच्या लोकसंख्येच्या डीचं 2006चं इथं आहे बघा 19.8. तर तुम्हाला विचारलेला आहे अंदाजे किती टक्के. हाच तो प्रश्न आहे ज्या प्रश्नासाठी मी लेक्चर घेत आहे बघा. जे की तुम्हाला माहित झालं पाहिजे की जे IBPS पॅटर्न आहे ऍक्च्युली तो बनलेला आहे खास करून तुमचं कॅल्क्युलेशन किती फास्ट आहे. ठीक आहे, मग आता याला सॉल्व्ह करण्यासाठी बेसिक पण मेथड आहे आणि तुमचं क्विकर अप्रोच म्हणजे तुम्ही कोणत्या अँगलने त्याला टॅकल करू शकता. जसं की या ठिकाणी बघा की तुम्हाला विचारलं काय आहे, आता टक्केवारी काढायची कोणासोबत, हा मेन प्रश्न आहे की टक्केवारी काढायची कोणासोबत. तर बघा 2004 मध्ये ई राज्याची लोकसंख्या 2006 मध्ये डी राज्याच्या ज्याच्यासोबत च्या असते. ऍक्च्युली पहिल्यांदा तुम्हाला मी हे तर सांगेल की नेमकं मांडणी कशी करायची बघा. 2004 ची ई राज्याची लोकसंख्या, ही जी ई राज्य जी आहे ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या डी राज्याच्या डी आणि च्या म्हणजे गुणाकार डी च्या किती म्हणजे क्वेश्चन मार्क टक्के म्हणजे 100 आहे म्हणजे इक्वल टू डी च्या किती टक्के आहे ई. राईट, क्लिअर आहे. डी च्या सोबत च्या ज्याच्या सोबत आहे तो म्हणजे काय असणार मल्टिप्लिकेशन मध्ये असेल की याच्या तुलनेमध्ये ही लोकसंख्या किती टक्के आहे असा प्रश्न आहे. आणि याला जर समजा सेकंड अप्रोच जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर ज्याच्यासोबत च्या आहे तो भाग तुमचा नेहमी काय असेल याच्यामध्ये असायला पाहिजे, बेसमध्ये असायला पाहिजे, छेदामध्ये असायला पाहिजे. तर डीच्या तुलनेमध्ये ई ची संख्या किती आहे गुणिले काय असणार आहे 100. ई हे 100 इकडे जातील आणि डी छेदामध्ये येतील. सिंपल फॉर्म आहे. ज्याच्यासोबत च्या असणार आहे ती संख्या छेदामध्ये वर ई गुणिले 100. ठीक आहे, मग आता या ठिकाणी चेक करा की तुम्हाला सांगितलेलं आहे डी ची लोकसंख्या किती आहे 19.8. 19.8च्या तुलनेमध्ये 23.8 जे आहे ते किती टक्के आहे. 23.8 किती टक्के आहे काय हो. नॉर्मली जर भाग देण्याच्या पहिले नॉर्मली एक सिंपल अँगलने विचार करा. जर समजा आपण याला असं जर म्हणलं की डी कडे 198 रुपये आहेत आणि ई कडे 238 रुपये आहेत, तर ई म्हणतो की डी ला की तुझ्या तुलनेत माझ्याकडे पैसे किती आहेत. तर डी काय म्हणतोय माझ्याकडे जेवढे पैसे आहेत 100% तुझ्याकडे तेवढे पैसे आहेतच. म्हणजे ही 100%पेक्षा कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. बरोबर आहे. मनातल्या मनात उत्तर तुम्हाला कळून जाईल की ही संख्या जर 19.8 असली असती तर सगळ्यांनाच कळलं असतं की हे 19.8 आहे आणि याच्या तुलनेमध्ये हे पण 19.8 म्हणजे 100% तेवढीच रक्कम आहे. आणि जर 19.8 पेक्षा कमी असेल तर 100%पेक्षा कमी आणि जास्त असेल तर 100%पेक्षा जास्त असणार आहे. क्लिअर. मग इथं बघा चेक करा तर काय असेल की हे तुमचे पर्याय तर कटले, दोन पर्याय तर कटले त्या ठिकाणी. क्लिअर आहे. आता सेकंड अप्रोच काय हो 19.8 चे 10% किती असणार आहे. 19.8 चे 10% किती असणार आहे 1.9 जवळपास 1.98. ठीक आहे 1.98 म्हणा किंवा 2 म्हणा जवळपास 2 चे आहे. बरोबर. म्हणजे आता मी भाग देत नाही बघा तुम्ही, कारण मला हे शिकवायचंच नाहीये. तुम्हाला परीक्षेमध्ये कसं टॅकल करायचं ते मी सांगत आहे. भाग देतो तर सगळ्यांनाच कळते. इथे 0 कटला, इथला दशांश कटला, इथला दशांश कटला, मग 2 ने भाग दिला, मग नंतर वाटलं तर तुम्हाला 3 ने भाग द्या. ज्या संख्येनं भाग जाईल त्या संख्येनं भाग देसाल तुम्ही. पण एक्झामला सॉल्व्ह करण्याचा दृष्टिकोन बघा
की 19.8च्या तुलनेमध्ये 23.8 ही संख्या जी आहे ती 100 पेक्षा जास्त आहे, म्हणजे 100% तर हमखास तुमचा आन्सर असणार आहे, 100% प्लस. तर दोन ऑप्शन तुमचे कटले. त्याच्यानंतर जर तुम्ही चेक केलं की 19.8 चे 10% असणार आहेत 1.98, म्हणजे जवळपास 2 ची संख्या. मग आता चेक करा की 19.8 आणि 23चा फरक कितीचा आहे? जवळपास 4चा आहे. 4चा 19.8 आणि 23.8 4चा फरक आहे. मग 2 ची किंमत 10% आहे, 4 ची किंमत 20% आहे, म्हणजे जवळपास तुमचा आन्सर 100% प्लस 20 आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आहे 120. करेक्ट आन्सर आहे 120. क्लिअर? म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, माझं तर म्हणणं आहे की तुम्ही काटासाठी करायला तर आता काय आपलं काय पहिली दुसरीचा किंवा 10वीचा पेपर नाहीये, बरोबर आहे? 10वीचा पेपर आहे सर. नाही हो सर, प्लीज असं नका करू ना, मला माझ्या भाषेत समजून सांगा ना. अरे तुझ्या भाषेत समजून सांगलं असतं तर तुला आणखी 4-5 वर्ष तयारी करावी लागली असती, बरोबर आहे? जे अख्खं महाराष्ट्र करत आहे. म्हणून तर आपला महाराष्ट्र मागासलेल्या लोकांसारखा काय असणार आहे, मागासच राहून जाईल. पण आपल्याला मागास प्रवर्गातून काय असणार आहे, पुढे जायचं आहे. हे महाराष्ट्राची नेहमी ओळख झालेली आहे. आणि बिलकुल आपल्या एक सुद्धा मुलगा काय असणार आहे, अभ्यासामध्ये मागास राहायला नाही पाहिजे. ना अभ्यासात मागास राहायला पाहिजे, ना इकॉनॉमिकल मागास राहायला पाहिजे, ना फिजिकली मागास राहायला पाहिजे. सगळ्यांना काय असणार आहे, त्या लेवलला बनवायचं आहे की हा महाराष्ट्र जो आहे तो संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण जगामध्ये काय असेल की आपला ठसा उमटला पाहिजे. ठीक आहे? तर ज्याला कोणाला पण असं वाटत असेल की मी अभ्यासामध्ये मागास आहे, तर बिलकुल त्याने टेन्शन घेऊ नका. मेहनत करत जा. तुमची मेहनत तुम्हाला 100% कुठं ना कुठेतरी काय असणार की त्या प्रवर्गामध्ये नेईल, जिथून तुमचं काय असणार आहे, हे अभ्यासाचं मागासले पण मागे होऊन जाईल बघा. क्लिअर? तर अप्रोच काय? 19.8, 19.8 चे 10% 1.98, नियरेस्ट जवळची संख्या 2 आहे, 10% म्हणजे 2 आहे. ही संख्या 4 ने जास्त आहे, 4 ने जास्त म्हणजे 20% जास्त. करेक्ट आन्सर आहे 120%, पर्याय क्रमांक 5. ओके, येस. आता काही जण म्हणतील सर आम्हाला तुम्ही बोलल्या का मागासले, पण नाही बाबा, बहुजन तर मी पण आहे, तुम्ही काय टेन्शन घ्यायला. 2005 मध्ये सर्व राज्यांची एकूण लोकसंख्या किती आहे? 2005 मध्ये सर्व राज्यांची एकूण लोकसंख्या किती आहे? 5 मध्ये सर्व राज्यांची लोकसंख्या 18.8, 18.8, 24.2, 19.8, 17.8, 25.8. ठीक आहे, यांची ऍडिशन करायची आहे. पहिले तर चेक करा जवळपासच्या संख्या आहेत का, चेक करा. 2 1 3 1 4 1 4 1 5 2 7 आहे, तर जवळपासची संख्या येऊ शकते. तर 8 आणि 2 10 8 18 8 18 8 26 आणि 8 34, हातच्याले 3 3 8 11 4 15 9 24 आणि 7 31 आणि 5 36, हातच्याले 3 4 आणि 2 6 आणि 7 आणि 1 8 आणि 2 10, 106.4, पर्याय क्रमांक 1. क्लिअर? त्यांनी काय सांगितलंय, 2005 मध्ये या राज्याची 2005 मध्ये सर्व राज्यांची एकूण लोकसंख्या किती? तर 106.4. एकदम सोपा प्रश्न आहे या टाइप मधला, या डीआयचा सर्वात शेवटचा प्रश्न. 2007 मधील ई ची लोकसंख्या, 2007 मधील ई ची लोकसंख्या 28.2. ओके, हे 28.2 जी लोकसंख्या आहे त्या वर्षातील सर्व राज्यांच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? म्हणजे पर्टिक्युलर ई वरच फोकस केलेला आहे की 2007 या वर्षामध्ये ए राज्याची लोकसंख्या, बी ची लोकसंख्या, सी ची लोकसंख्या, डी ची लोकसंख्या आणि ई ची लोकसंख्या. क्लिअर आहे? तर या सर्वची ऍडिशन केली, या सर्वांची ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला विचारलं की ई जे आहे हा ई चा जो भाग आहे तो यांच्या तुलनेमध्ये किती टक्के आहे. तर मग सर्वात पहिले तुम्हाला चेक करावं लागेल की सर्व राज्यांमध्ये एकूण लोकसंख्या किती आहे. 20.2, त्यानंतर किती आहे 28.2, त्यानंतर किती आहे 22.6, देन त्याच्यानंतर 22.4 आणि सर्वात शेवटी आहे 28.2. 2 2 4 6 10 4 2 2 16, हातचाला 1 8 1 9 2 11 2 13 8 21, हातचाले 2 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12, 121.6. क्लिअर? तर 121.6 च्या तुलनेमध्ये 28.2 किती टक्के आहे? ठीक आहे, 121.6 च्या तुलनेमध्ये 28.2 किती टक्के आहे? आता सांगा या ठिकाणी 121.6 चे 10% किती आहेत सांगा.
21.6 चे 10% किती येतं? 10% जे आहे बघा, नीट बघा, हा उघडा डोळे नीट बघा. 121.6 चे 10% असणार आहे 12.16. क्लिअर आहे? 1% 10% 12.16 आहे. तर 20% जे आहे तर 24.32 आहे. 24.32 म्हणजे आता 20%च्या तर वरच असणार आहे. तर तुमचा हा पर्याय कटला. कोणताही पर्याय कटला नाही. 20% म्हणजे 24.32 आहे. आणि त्यानंतर 10%ची किंमत जर समजा 12.16 आहे तर 1% किंमत किती असणार आहे? 1.21 आहे. मग आता सांगा 24.32 आणि 28.2 तर याच्यातला गॅप किती आहे? जवळपास 4चा गॅप आहे. 4चा गॅप आहे, बरोबर आहे. मग आता 20% तर म्हणजे 24.32 आहे. मग 1% म्हणजे 1.21 आहे. 2% म्हणजे 2.42 आहे. 3% म्हणजे 3.63 आहे. 4% म्हणजे 4.84 आहे. म्हणजे काय हो, याच्यामध्ये जर समजा 4.84 टाकले तर बाकी द्यायला 4 आणि 2 6, 8 आणि 3 11, 4 आणि 4 8 आणि 1 9, 29.16 व्हायले. तर एक काम करा, 3%च ऍड करा. 3% ऍड करा. 3% जर समजा ऍड केले आपण, 3% किती येतं? 3.63. तर 3 आणि 2 5, 6 आणि 3 9, 27.95. तर 23% तुमचं करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? 23%. जवळपासची जवळचा पूर्णांकापर्यंत शोधायचा प्रयत्न करा. मी काय केलं बघा, एकदम सिंपल. थोडं समजायला तुम्हाला अवघड जाईल, पण ज्यावेळेस आपली सिरीज कंटिन्यू चालेल, आता आपल्या ऍपमध्ये पण याच्यावरचे एक मेजर प्रत्येक पॅटर्नचे एक 4-5 डे मी ऍड करणार आहे असं मी म्हणतो, पण लवकर होत नाही कारण टाइमच पुरत नाही मलाकडं. हा सिंपल काय केलंय, 121.6च्या तुलनेमध्ये 28.2 कुठं? प्रश्नामध्ये परत रिव्हिजन करूया आपण की 2007 मधील ई राज्याची लोकसंख्या या 2007च्या बाकी सर्व राज्यांची ऍडिशन केली, सर्व इन्क्लुडिंग ई पण असला, या सर्व राज्यांची लोकसंख्येच्या किती टक्के आहे? तर सर्व राज्यांची लोकसंख्या 121.6 आहे आणि त्या ठिकाणी ई चीच आहे 28.2 आहे. तर याच्या तुलनेत किती विचारलंय? तर मी काय केलं, 121.6 चे पहिले 10% काढले 12.16, 20% काढलं किती असणार? 24.32. आता त्याच्यानंतर काय असेल की तुमचा आन्सर 20 ते 25च्या मध्ये आहे, तर एका टक्क्याला फोकस करा. 10% म्हणजे 1 दशांश पलीकडे गेला, 1% म्हणजे आणखी 1 दशांश पुढे गेला, 1.21, 2% म्हणजे 2.42, 3% म्हणजे 3.63. आणि ही ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करसाल 10-15 सेकंद मोर दॅन सफिशियंट आहे. तर पर्याय क्रमांक 3 तुमचा करेक्ट आहे. चला नेक्स्ट डी आहे बघा, ओळखी ते सर्वांना, शाबाश, व्हेरी गुड. सर्व संस्थेच्या पणन विभागात पहिले तर प्रश्न बघा, नंबर ऑफ एम्प्लॉईज इन डिफरंट डिपार्टमेंट ऑफ 5 ऑर्गनायझेशन. 5 संस्थेच्या एम्प्लॉईचा हा डेटा दिलेला आहे. जसं की संस्था HR डिपार्टमेंट आहे, प्रत्येक कंपनीमध्ये त्याच्या सब युनिट असतात बघा, HR आहे, फायनान्स आहे, मार्केटिंग, IT आणि ऍडमिनिस्ट्रेशन आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा पणन जे म्हणलेलं आहे, तर पणन म्हणजे बहुतेक फायनान्स आहे बघा. ठीक आहे, पणन म्हणजे काय असणार आहे? फायनान्स. ठीक आहे, पणन म्हणजे फायनान्स आहे. या ठिकाणी म्हणले तुम्ही पणन म्हणजे फायनान्स. ओके, जर समजा चुकीचं असेल तर क्षमा असावी आणि तुम्ही माफ करसा, मला माहित आहे. सर्व संस्थांच्या पणन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सरासरी संख्या किती? पणन म्हणजे सगळे भाग किती येतं? 120, 100, 200, 400, 500, 540, 560, 580 आणि हे किती असणार आहे? 580 प्लस 70, 650 आणि 655. तर 655 सगळ्यांची बेरीज आहे, भागिले एकूण 5 आहे. तर 5 13 65 आणि 5 1 5, 131. बेरीज चुकली आपली, बेरीज चुकली का रे? ऍडिशन का पणनचं चुकलेलं आहे? फायनान्स 120, 75, 100, 220 आणि 140. 5 4 आणि 2 6 आणि 7 13, 13 आणि 2 15, चला 1 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि 6, 131 बरोबर आहे. ठीक आहे, मार्केटिंगला तर नसते ते, IT ला पण नाही, ऍडमिनिस्ट्रेशनला पण नाहीये. तर ठीक आहे, उत्तर आहे याचं 131, यापैकी नाही. ओके, देन त्याच्यानंतर
संघटना बीच्या सर्व विभागामध्ये एकूण किती कर्मचारी आहेत? बी मध्ये सर्व कर्मचारी किती आहेत? 180, 120 आणि 80, जवळपास झाले तुमचे 200, हे 200, 400, 475, पर्याय क्रमांक 4. ओके. देन ऑर्गनायझेशन बी चे फायनान्स आणि मार्केटिंग विभागातील कर्मचारी, बी चे फायनान्स आणि मार्केटिंग, बी चे फायनान्सचे आहेत 75 आणि मार्केटिंगचे आहेत 90. ठीक आहे, तर ही झाली 165. आणि त्यानंतर आणि संस्था डी, बी चे डी चे हे 2 विभाग, तर डी चे पण हे 2 सेम विभाग आहेत. डी चे कोणते? फायनान्स आणि मार्केटिंग, 220 आणि 200, 420, 220 आणि 200, तर हे झाले 420. यांचं तुम्हाला गुणोत्तर विचारलं असेल, गुणोत्तर विचारलेलं आहे, तर 165 भागिले 420, 5 ने भाग द्या, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 45, 5 चोक 20 आहे. 3 11 33, 3 28 84, 11 जसे 28, पर्याय क्रमांक 3. ओके. देन मानव संसाधन आणि प्रशासन विभाग, मानव संसाधन म्हणजे HR. ठीक आहे, मानव संसाधन HR. आणि त्याच्यानंतर आहे प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन. विभागातील सर्व संस्थांमधील एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येचा अनुक्रमे गुणोत्तर किती? तर हे सगळ्यांची बेरीज आहे बा. काय ते 180 आणि 20 हे झाले तुमचे 300, त्यानंतर 160 आणि 140 हे झाले 300, 300 आणि 300 600, 680, 685, एक आहे 685. सेकंड तुम्हाला सांगितलं की प्रशासन, हे बघा हे 300 आहेत, त्यानंतर 130, 130, 260, 260, 360, 370, 370 आणि हे 300 किती 670. 5 ने परत भाग द्या, 5 13 65, 5 7 35, 5 13 65, 5 चोक 20, 137 आणि 134 आहे. कुठं नाहीये, पर्याय क्रमांक यापैकी नाही. बेरीज एकदा चेक करून घ्या, कुठे जर चुकला असेल तर करेक्शन करून घ्या बघा. कारण रात्रीचे 12 वाजले येतं. ठीक आहे, दिसते रात्रीचे 12 वाजले येतं. टाइमातला टाइम काढून तुम्हाला काय असणार शिकवत आहे, म्हणजे मी काही उपकार करत नाहीये. नाही तुमच्या मनात असेल की मी असं डायलॉग मारल्यानंतर लगेच तुमच्या मनामध्ये डायलॉग आहे, बरोबर. माझा डायलॉग पडला असा, रात्रीचे 12 वाजले तर मी तुम्हाला शिकवत आहे. पोरं बघा माझी मेहनत, उपकार करणार गेलो, तुम्हाला पण फायदा आहे आणि मला पण पुढे जायचं आहे. ठीक आहे, तर HR चे बघा 145 आणि 160 हे झाले 305, 180 आणि 120 हे झाले 300 आणि हे 80, तर 685. ओके. त्यानंतर 180 आणि 120 हे झाले 300, 130, 130 हे झाले 260 आणि हे झाले 110, 0 7 3 2 5 1 6, 670. ओके. 5 13 65, 3 उरले 5 7 35, 5 13 65, 2 उरले 5 चोक 20. राईट, यापैकी नाही करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर संस्थेच्या IT विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या, संस्थेच्या कोणत्या संस्थेच्या म्हणलेलं आहे, हेच तर राहते DTP वाल्याचा प्रॉब्लेम. इमानदारीनं माणूस पागल होऊन जाते. सीच घेऊ आपण. ठीक आहे, सी संस्थेच्या IT विभागातील संख्या 160 ही सी मधील सर्व विभागातील एकूण कर्मचाऱ्यांच्या किती टक्के आहे? तर बघा सी मधील टोटल किती आहे ते पहिले चेक करा. सी मधील टोटल, सी मधील 100 200 300 400 500, त्यानंतर 20 30 50 50 6 110 120 125, तर 500 प्लस 125 625 आहे. तर 625च्या तुलनेमध्ये 160 किती टक्के आहे? 625च्या तुलनेमध्ये 160 किती टक्के आहे? तर 25 25 625, 25 चौक 100, 5 5 25, 5 त्रिक 15, 5 दुनी 10, तर 32 गुणिले 4, तर 128 भागिले 5, 5 दुनी 10, 5 5 25, 5 सक 30, 25.6 करेक्ट आन्सर आहे. याला म्हणतात अभ्यास. असं स्वतःची तारीफ करायला काय हरकत नाहीये. सी संस्थेच्या IT विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या ही संघटना सी मधील, कारण हे आम्हाला IBPS पॅटर्न मध्ये म्हणजे बँकिंगला खेळलो मी, 10 वर्ष खेळलो मी. 2004 मध्ये शाळा ई मधून आलेल्या, आता नवीन आहे बघा,
नंबर ऑफ स्टुडंट्स अपियर्ड इन SSC एक्झामिनेशन, 10वीच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या शाळेतून आलेल्या मुलांची संख्या आहे. 2004 मध्ये ए मध्ये 650 होते, तर त्याच ए शाळेमध्ये 700 विद्यार्थी झाले. नंतर ठीक आहे, आवाज तब्येत पण बिघडलेली आहे, तरी पण उपकार करण्यात गेलो. हा ऍक्च्युली 2 दिवस झाला भयंकर ताप, खोकला, सर्दी वगैरे सगळंच आहे बघा. 2004 मध्ये शाळा ई मधून आलेल्या, आणि तुम्हाला वाटत असेल मला थंडी वाजली, नाही, शर्ट मी रात्रीचं घातलंच नव्हतं, पाठीमागून खूप चोळामोळा झालं होतं म्हणून मित्राचं जॅकेट घातलेलं आहे. हा, 2004 मध्ये शाळा ई मधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही त्या वर्षी सर्व शाळांमधून मिळून एकूण विद्यार्थ्यांच्या किती टक्के आहे? तर 2004 मध्ये बाकी सगळ्या शाळांची बघा, 6 7 13 8 21 8 29, म्हणजे 2900, 2900 नंतर 2950, 2950 नंतर 3010 आणि 20 3030. तर 3030 हे एकूण सगळ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला विचारलं की ई ची टक्केवारी किती आहे? 780. हे किती टक्के आहे? ओके, परत एकदा माइंड गेम. 303च्या किती टक्के असे विचारलेलं आहे? ठीक आहे, मला सांगा 303 चे 10% 30 असणार आहे, 10% 30 आहे, 20% 60 आहे, 20% 60 आहे, 10% 30 आपल्याला पाहिजे किती? 78%. 10% 30 आहे, 5% 15 असेल, मग 20% जर 15 टाकले तर 75 व्हायले. तर बरोबर आहे, म्हणजे 20 आणि 5 25 तर कन्फर्म आहे, आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? 1%, म्हणजे 1%. समजते का? बघा रे, काय काय नाही की सर बघ, नको टेन्शन घेऊ, याला बी काय ताप झाला रे. हा, 303च्या तुलनेमध्ये 78 करायचं. नॉर्मल पूर्ण संख्या घेऊ नको, मग संख्या वेगवेगळ्या आहेत, डायरेक्ट 5-5चा फरक आहे, तर तुम्ही एखादा अंक कट पण करू शकता. 303 चे 10% तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगाल 30%. पाहिजे किती टक्के? 78%. 30 ची दुप्पट केली 60, तर हे झाले तुमचे 20%. राईट, 20 60 10% म्हणजे 30 आहे. अजून आपल्याला जवळपास 17-18 जायचं आहे. 5% घेतले 15, 10% 30, 5% 15. क्लिअर? अजून पाहिजे 3. मग 30 10% म्हणजे 30 आहे, तर 1% म्हणजे किती असणार आहे? 3. 1% म्हणजे 3 आहे, तर 20 आणि 5 25 आणि 1 26. 26%ची किंमत जी आहे तुमची किती असणार आहे? आता 26%च्या अलीकडची संख्या बघा कोणती आहे का? 26%च्या जवळपासची संख्या कोणती आहे? तर 26%च्या जवळपासची संख्या तर राहायला पाहिजे, कमी संख्या असायला पाहिजे, जास्त नसायला पाहिजे. बेरीज बरोबर आहे. 2004 ची संख्या 650, 760, 820, 800 आणि 780. 0 5 6 11 2 13 8 21 हातचे आले 2 6 2 8 7 15 8 23 31 31 आणि 7 किती आहे? 3810 आहे. सॉरी, मेजर मिस्टेक, माय मिस्टेक, सगळं पाण्यात गेले. अरे नवीन शिकायला भेटलं की रे, का ताण घ्यालास? किती आलाय? कारण माझी बेरीज अशीच जास्त होती. 5 6 11 2 13, 13 8 21, 6 2 8 7 15 8 23 8 31 7 38. येस, 38. 3810च्या तुलनेमध्ये तुम्हाला विचारले 700 किती? 80 ना, 780. क्लिअर भाई? 38 दोन्ही 76 आहे ना, डायरेक्ट 38 दोन्ही 76 20%, नो डाऊट. 38च्या 10%, 381च्या 10% काय असणार आहे? तर 38 असेल, 20% 76 आहे. ती मात्र काही तुम्हाला मेहनत करायची गरज नाही. शाळा ब मधून सर्व विषयांची सरासरी, सर्व वर्षांची सरासरी किती विद्यार्थ्यांची संख्या आहे? शाबाश, ट्रान्सलेशन येणाराही प्रश्न चुकू शकते. शाळा ब मधल्या सगळ्यांची सरासरी विचारले. सरासरी 8 त्रिक 24, 240 प्लस 100 प्लस 40 प्लस 7 2 14, 1500. ठीक आहे, 0 4 4 8 5 आणि त्याच्यानंतर बोर्ड पण साथ देत नाहीये. 0 6 4 10 2 12 8 20 4 24 7 2 9 7 16 8 24 8 32 8 40, 4040. एकूण किती येतं? 5 वर्ष येतं. 45 0 45 808, पर्याय क्रमांक 2. देन त्याच्यानंतर
शाळा ए मधून 2006, शाळा ए मधून 2006 मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 800 ही संख्या जी आहे कोणाच्या तुलनेत ए मधून सर्व वर्षासाठी एकूण किती टक्के आहे? एच्या सर्व याच्यामध्ये किती येतं? 0, 5 आणि 5 10 आणि 5 15, हात झाला 1, 7 आणि 7 14 7 21, 21 आणि 8 29, 29 आणि 8 37, 3750च्या तुलनेत किती येतं? 3750च्या तुलनेत किती येतं? 0 0 कॅन्सल आहे, जवळपास 8 चौक 32, 25% वर आहे, बरोबर आहे. प्रश्नामध्ये गडबड केली बघा यांनी. 2006 मध्ये ए मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही शाळा ए मधून सर्व वर्षासाठी एकूण किती टक्के विद्यार्थी आले? तर प्रश्नांत किती गडबड आहे बघा, चेक करावं लागेल मला, कारण इम्पॉसिबल आहे. 3750च्या 50% पण नाही ना ते, बरोबर आहे. 3750चे 50% असणारे जवळपास 1850, तर नाहीये 50% पर्याय. तर प्रश्नामध्ये काय चेंज होऊ शकते बघा, मी तर पहिलेच मान्य केलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे की डीटीपी वाल्यांनी तर मला न विचारता डायरेक्ट काय असेल ट्रान्सलेशन मारून टाकलेलं आहे. ए मधून 2006 मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, बी मधून सर्व वर्षासाठी नाही, ए मधून सर्व वर्षासाठी ते पण नाही येणार. ठीक आहे. आता हे एक प्रश्न थोडस मला सॉरी बघा, माफ करा. ओके, 2004 आणि 2005 मध्ये अनुक्रमे क आणि ड शाळांमधून एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येचे गुणोत्तर किती आहे? 2004 आणि 5, क आणि ड, सी आणि डी, 4 आणि 5. 4 हे किती येतं? 1620. ठीक आहे. त्यानंतर ड मध्ये किती येतं? 2004 क आणि ड, सॉरी 2004 मध्ये 2004 चे क चे सगळे बघा, 2004 चे क चे सर्व आहेत किती? 1680. 1680 हे क चे, आणि ड चे किती येतं? 8 आणि 7 15, 1580. 0 0 कॅन्सल, 2 8 16, 2 चौक 8 आणि 2 7 14, 92 18, 84 79. पर्याय क्रमांक 1. क चे दोन्ही पण वर्ष आणि ड चे दोन्ही पण वर्ष. 2007 मध्ये सर्व शाळांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 2007 मध्ये सर्वांची उत्तीर्ण संख्या किती आहे? 7 आणि 8 15 9, 24 आणि 8 32, 32 आणि 7 39, 3900. 5 आणि 8 13 आणि 2 15 आणि 4 19, 19 आणि 9 किती आहे? 28, 280. 0 8 9 2 11 3 1 4, 4180. सरासरी विचारलं भागले 5, 5 8 40, 5 त्रिक 15, 5 सक 30, 836. पर्याय क्रमांक 3. देन त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, नंबर ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड 5 स्टुडंट्स, 5 विद्यार्थ्यांना 5 विषयामध्ये मिळालेले मार्क आहेत. इंग्रजी आणि इतिहास म्हणून ब ला, इंग्रजी आणि इतिहास मिळून ब ला 170 आणि 150. एकूण गुण, एकूण गुण ब चे बघा, ब चे इंग्रजी आणि हिस्ट्री किती येतं? 170 प्लस 150, 320. हे जे मार्क आहेत, हे जे मार्क आहेत, हे मार्क ईला मिळालेल्या गुणांच्या, इंग्रजीत ईला मिळालेल्या गुणांच्या 163च्या 163च्या जवळपास किती टक्के आहेत? 320. 16 दुनी 32 म्हणजे 200%च्या जवळपास, 200%पेक्षा लिटिल बिट, म्हणजे हे जर 160 असलं असतं तर 200%, 200%पेक्षा थोडस लहान, तर जवळपास थोडस लहान नाही करायचं. इथं आन्सर तेच आहे, 200%. 16 दुनी 32, विषय नाही बाबा. ठीक आहे. सी ने इतिहासात मिळवले गुण भूगोलाला, हा सी चे इतिहासचे मार्क, सी चे इतिहासचे मार्क 132, सी चे हिस्ट्रीचे मार्क 132. हे जे मार्क आहेत ते ए चे ए ला भूगोलमध्ये, ए ला भूगोलमध्ये 90, ए ला जिओग्राफी मध्ये आहेत 90. तर 90च्या तुलनेमध्ये 132 किती असं विचारलंय, तर 90च्या तुलनेमध्ये 132. बाई हे जर 90 असलं असतं तर 100% झालं असतं, पण आता याच्यापेक्षा काय असणार आहे? 42 मार्क जास्त आहेत.
कोणी पण सांगाल ना 90चे 50% 45 आहे तर 50% पेक्षा थोडी खालची संख्या कितीने जास्त आहे 3 ने कमी आहे तर 3 म्हणजे 1.3 आहे म्हणजे हे 100% आणि हे जवळपास काय असणार आहे 50%. तर उत्तर आहे तुमचं 150%. सर मी खरं बोलू का तुम्हाला राग येईल बघा सर. हे असलं शिकवल्यानंतर मायच्यान मी तर बघच ना नंतर करावं लागते प्रॅक्टिस मला करावं लागते. अरे ए चे किती मार्क आहेत ए चे मार्क आहेत 90 सी चे किती येतं 132 90च्या तुलनेमध्ये किती टक्के आहे 132 जर ए ला 90 येतं आणि सी ला पण 90 येतं तर झाले असते 100% पण सी ला त्याच्यापेक्षा 45 मार्क जास्त येतं बरोबर ते 42 मार्क जास्त येतं आणि आपल्याला जवळपासची संख्या घ्यायची की 90चे 45 म्हणजे 50% तर उत्तर आहे 150%. इंग्रजी इतिहास आणि भूगोल इंग्रजी इतिहास आणि भूगोल या विषयात त्यापैकी कोणाला सर्वाधिक गुण मिळाले तर बघा हा पण प्रश्न भयंकर जास्त गाजलेला आहे IPS मध्ये कारण बाजी त्यांनीच मारलेली आहे ज्याने फक्त नजरेचा खेळ खेळलेला आहे बघा. तुम्ही पण खेळला असेल पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी नजरेचा खेळ खेळता नजरेचा खेळ खेळता आला पाहिजे तर दुनिया तुमच्या हातामध्ये आहे नजरेमध्ये आहे सॉरी. हा पहिले या दोघांना चेक करा. या दोघांना चेक केल्यानंतर असं समजते या बघा 163 आहे ओके क्लिअर आहे. त्यानंतर बघा दुसरं 115 120 इथे यांना बाजी मारलेली आहे इथं पण जवळपास सेमच आहे बघा ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा 170 आहे इथे 150 इथले 20 इतर घेऊन टाका ते हे दोन्ही पण सेम झाले. आता याच्या तुलनेमध्ये हे जास्त आहे म्हणजे हिस्ट्री जास्त आहे इंग्लिश पेक्षा ठीक आहे हिस्ट्री जास्त आहे इंग्लिश पेक्षा. तुम्ही चेक करताना नीट तुम्हाला समजून जाईल बघा की पूर्णपणे प्लस मायनस करत बसायचं नाही नजरेचा खेळ आहे बघा. इथं 170 आहे इथे 163 इथे 162 दोन्ही पण सेम आहेत. त्याच्यानंतर 170 येतं 150 आणि 120 170 कटले तर ठीक आहे. हा कटला इथं हा इथे एक कटला हा कटला हे कटला इथं हे दोन कटले तर सेम झालेलं आहे ठीक आहे. त्याच्यानंतर आता चेक करा या तिघांची बेरीज बघा आता ठीक आहे. या तिघांची बेरीज 115 102 आणि या ठिकाणी काय असेल बघा सॉरी इथे सॉरी या ठिकाणी हे दोन कटले येतं बरोबर दोन कटले तर आता या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये फाईट आहे तर हे जिंकल ना मग तुमचा हिस्ट्री जिंकलेला आहे. त्यानंतर मग या साईडला या दोघांमध्ये तुलना करा आणि या दोघांमध्ये तुलना केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल बघा प्रत्येक ठिकाणी बाजी मारलेली आहे बघा. इथं बाजी मारलेली आहे इथं बाजी मारलेली आहे त्यानंतर इथं बाजी मारलेली आहे इथं बाजी मारलेली आहे आणि इथं ऑलरेडीच पुढे आहे. तर विषय सोडून टाका हिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त येतं सर्वाधिक गुण कोणाला मिळालेले आहेत. प्रश्न गलत होता आपण गलत रेडी केलेला आहे प्रश्न तो नव्हताच नो प्रॉब्लेम म्हणजे हे पुढं पण प्रश्न आहे बघा कुठेतरी पुढं प्रश्न आहे वाटतं बहुतेक या टाईपचा. तर मे बी पॉसिबल काय असणार की हे तुम्हाला समजलं असेल की बेरीज कशी करायची आहे समजा सगळ्यांची बेरीज करण्यापेक्षा असं तुम्ही करू शकता. तुम्हाला आता विचारलं की ABCDE मध्ये चेक करा म्हणले तर सगळ्यांची बेरीज करा. ए मध्ये 1 2 3 तर तिघांची बेरीज आहे 300 100 200 300 आणि नंतर 335 आहे 325 आहे यांची बेरीज. बी मध्ये बघा काय असणार आहे 100 200 100 200 आणि 300 385 आणि 385 आणि 70 455 ठीक आहे. आणि त्यानंतर सीचं पण बघा काय असणार आहे सीचं जे आहे ते 100 200 100 200 आणि इथं कटला इथं पर्याय कटला. डीचं बघा डी पण कटला इथं. ईचं चेक करा 163 136 आणि 12 16 100 200 300 हे 400 म्हणजे तुमचं बी आन्सर करेक्ट आहे बघा. बी ची सर्वात जास्त आहे बी ची मार्किंग सर्वात जास्त आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान टक्केवारी 50 असल्यास त्यापैकी किती जण परीक्षेत अनुत्तीर्ण झाले तर म्हणजे 50% पास आहे. परीक्षा किती मार्काची आहे 200 ची आहे 200 चे 50% म्हणजे 100 ला पास आहे तर किती जण नापास झाले नापास देन त्याच्यानंतर नापास 3 जण नापास झाले राईट. त्याच्यानंतर त्यापैकी कोणाला सर्वाधिक गुण मिळालेले आहेत. ए चे मार्क बघा इथं 98 कॅन्सल आहे
सर्वाधिक मार्क कोणाला मिळालेले आहेत? नजरेचा खेळ आहे. हा तर पर्याय कटला डायरेक्ट. ठीक आहे, हा पटला आणि हा कटला. 200 जवळपास आहे. 120 ला बेस पकडा. 120 ला बेस पकडल्यानंतर बघा, 120 ला जास्त किती आहेत बघा, 80, 20, 100. 120 पेक्षा 100 जास्त आहेत आणि 30 आणि 5, 35 कमी आहेत. म्हणजे या ठिकाणी किती, 65 मार्क तो लिडिंग मध्ये आहे. 120 ला बेस पकडा. कोणतीही संख्या आहे, मी 120 पकडली, फक्त नजरेत खेळ बघितलं, 120 पकडली. 120 पेक्षा हे 50 ने जास्त, हे 30 ने जास्त, 50 आणि 30 80, 80 आणि 15 हे 95 ने जास्त आहे. आणि कमी किती आहे, इथं 20 आणि इथं 15, 35 न कमी आहे. तर हे झालं तुमचं किती असणार आहे, फक्त 60 ची लिडिंग आलेली आहे इथं. क्लिअर. त्यानंतर इथं चेक करा, 120 पेक्षा जास्त एकाच ठिकाणी आहे. इथं पहिलेच कटलेलं आहे. 120 पेक्षा जास्त इथं 2च ठिकाणी आहे. किती, 40 आणि हे किती असणार आहे, 50, 40 आणि 30, 70 मार्क जास्त आहेत आणि मायनस मध्ये भयंकर आहे बघा. इथं चेक करा, 120 पेक्षा इथं 40 ने जास्त आहे, 40 आहेत, इथं 16, इथं 4 20, 40, 16 आणि 4 20, 60, 60 आणि 5 65 आणि 5 ने कमी 60. तर माझ्या मते बहुतेक वरवरचा अंदाज घेता एक करेक्ट आन्सर आहे बघा, एक करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, वाटल्यास दोघांची बेरीज करून बघा. नाही, प्रश्न सॉल्व याच अँगलनं करायचं राहते बघा. किती, 40 जास्त येतं, 43 ने, 5 ने, 16 ने, 4 ने, 5 आणि 3 8 आणि 6 14 आणि 4 18, 4 आणि 2 6 68, 68 मधून इथून 5 गेले 63, हे पण 63 आहे आणि हे पण 63, 65 आहे. बरोबर आहे. 120 पेक्षा हे 60 ने जास्त आहे, त्याच्यानंतर हे 20 ने जास्त आहे, 80 ने जास्त आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 5 करेक्ट आहे. इथे बेरीज चुकली ती. पर्याय क्रमांक 5 करेक्ट आहे. तुम्ही चेक करू शकता. पर्याय क्रमांक 5. थोडाफार लेक्चरमध्ये थोडंसं तुम्हाला डिस्टर्बन्स झाले असेल, आवाज पण बसलेला आहे बघा, तरी नो प्रॉब्लेम. व्यवस्थित झालं लेक्चर. तुम्हाला बऱ्यापैकी अंदाजा आला असेल. आणखी नवीन नवीन पॅटर्नचे प्रश्न घेऊन होतो. पण तुम्हाला जर समजा मार्क चांगले पाहिजे असतील मॅथमध्ये, रिझनिंगमध्ये, तर टोटल जबरदस्त बॅच आहे बघा. महानिर्मितीची बॅच आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे. बॅचची कालावधी 1 वर्ष आहे. तुम्ही 1 वर्षामध्ये नंतर किती वेळेस हे व्हिडिओ बघू शकता. ॲप आहे मॅथ्स बाय सचिन सर. जर लिंक भेटत नसेल तर 91 58 80 86 82 या नंबरवर हायचा मेसेज करा. हाय महाजन को असा मेसेज करा. मी तुम्हाला ॲपची लिंक पाठवतो. ठीक आहे. तर थँक्यू सो मच. ठीक आहे. जर समजा रिस्पॉन्स जर कडक असेल तर आणखी नवीन व्हिडिओ घेईल. रिस्पॉन्स जर कडक नसेल तरी व्हिडिओ टाकेल मी, कारण मला माहिती आहे की पहिला लेक्चर जे आहे आजचा घ्यायला नाही पाहिजे होता, पण मुलांचा भरपूर कॉल होता की सर एखादं एक लेक्चर DIR होऊ द्या. तर एक लेक्चर झालेलं आहे. पुढचे लेक्चर लगेच अपलोड करून टाकतो मी. ठीक आहे. तर सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू सो मच. लव यू मित्रांनो. घ्यायचं नाही म्हणून घ्यायचं असं बाबा. उद्या घेतो म्हणलं तर जाऊ दे.